तर आपण ज्यावेळेला कोणतंही पारायण करतो त्यावेळेला त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे संकल्प. आपण संकल्प जो असतो तो पहिल्या गुरुवारी करायचा असतो, इतर गुरुवारी नसतो करायचा, फक्त पहिल्या गुरुवारी करायचा. ठराविक गोष्टीसाठी व्रत करतोय तर त्याच्यासाठी आपण संकल्प करतोय, स्वामींना साकडं घालतो की स्वामी महाराज हे असं असं करा. तर त्यासाठी संकल्प कसा करायचा ते आता आपण ह्या पुढे बघणार आहोत. तर पहिल्यांदा आपल्याला एका हातामध्ये म्हणजे उजव्या हातामध्ये अक्षता घ्यायच्या आहेत, त्याच्यावरती फूल ठेवायचं आहे, सुपारी ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, आपण आपलं जे नाव आहे आपलं नाव घ्यायचं, आपली इच्छा जी आहे म्हणजे सपोज आता तुम्ही कुठल्या इच्छेसाठी पूर्ण करताय तर ती इच्छा सांगायची आहे. आणि त्याच्यानंतर शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आहे ना पुराणोक्त विधीने श्री स्वामी समर्थ महाराजांची जी पूजा द्रव्ये प्रयत्नता प्राप्त आहे त्यांनी यथाशक्ती पूर्ण श्रद्धेने व भक्तीने आज दिनांक म्हणजे तिथी घ्यायचे व वार घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर इंग्रजी तारीख म्हणायची आहे रोजी जी पंचोपचार पूजा करीत आहे ती निर्विघ्नपणे पूर्ण व्हावी अशी श्री विघ्नहर्त्या गजाननाची व श्री स्वामी समर्थांची प्रार्थना करीत आहे. श्री गणेशाय नमः, श्री स्वामी समर्थाय नमः, मम कार्यम निर्विघ्नमस्तु असे म्हणून एक फूल सुपारी स्वरूप गणपतीवर व्हायचं आहे व नमस्कार करायचा आहे. त्यानंतर पुढील प्रमाणे पंचोपचारी पूजा करायची. ठीक आहे, तर तुम्ही या प्रकारे संकल्प करू शकता. तर हा संकल्प झाल्यानंतर स्वामी महाराजांना आपण संकल्प केला तर त्याच्यानंतर स्वामी महाराजांना आपल्याला मुजरा करायचा आहे. स्वामींना मनापासून अगदी साकडं घाला की स्वामी महाराज अशी अशी माझी इच्छा आहे, तुम्ही सगळ्यांची इच्छा पूर्ण करता आणि मी मनापासून ही आपलं व्रत करतोय, तर ते 9 गुरुवार होईपर्यंत माझे एवढं काम जे आहे तर ते पूर्ण होऊ दे असं संकल्प करायचा आहे. मनापासून तुम्ही प्रार्थना करा, नक्कीच स्वामी महाराज तुम्हाला देतील. आणि तुमच्या वाचनामध्ये ताकद असायला हवी, तुम्ही जे जप करताय त्याच्यामध्ये ताकद असायला हवी, हे सर्व जुळून यायला हवं तर कुठेतरी आपली इच्छा पूर्ण होते.